इयत्ता 9वी विषय भूगोल पाठ दुसरा अंतर्गत हालचाली स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, अचूक पर्यायासमोर चौकटीत बरोबर अशी खूण करा. अ. अंतरंगातील मंद भूहालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत? ग्रुपांवर, गतीवर, दिशेवर? उत्तर गतीवर. आ. मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होतो? दाब, ताण, पर्वत, ताण. ई. खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते? ताण, दाब, अपक्षय, ताण. ई. खालीलपैकी वली पर्वत कोणता? सातपुडा, हिमालय, पश्चिम घाट, हिमालय. उ. विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू हालचालींचा परिणाम आहे? पर्वत निर्माणकारी, खंड निर्माणकारी, क्षितिजे समांतर? उत्तर खंड निर्माणकारी. प्रश्न दुसरा आहे, भौगोलिक कारणे लिहा. अ. हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरात मागे पुढे हलत होत्या. उत्तर भौगोलिक कारण. भूकंपाच्या वेळी निर्माण होणाऱ्या प्राथमिक व दुय्यम भूकंप लहरीमुळे जमिनीला कंप येतो. या लहरी पुढे मागे व वर खाली हालचाल निर्माण करतात. त्यामुळे इमारती हलतात व कोसळतात. आ. मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे. कारण मेघालय पठार हे मुख्यतः भूपट्ट हालचालीमुळे तयार झाले आहे, तर दख्खन पठार हे ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हारसाच्या थरामुळे तयार झाले आहे. ई. बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. उत्तर भौगोलिक कारण. भूपट्ट सीमांवर भूपट्टांची टक्कर, दूर जाणे किंवा सरकणे यामुळे प्रचंड दाब, ताण निर्माण होतो. त्यामुळे प्रावरणातील शिलारस वर येऊन उद्रेक होतो. म्हणून ज्वालामुखी तेथे जास्त आढळतात. ई. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. उत्तर भौगोलिक कारण. ज्वालामुखीच्या केंद्रातून वारंवार लाव्हारस बाहेर पडून मुखाभोवती साचतो. त्यामुळे थरथरून साचलेल्या लाव्हारसामुळे शंकूच्या आकाराचा केंद्रीय ज्वालामुखी तयार होतो. उ. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. उत्तर भौगोलिक कारण. ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी प्रावरणातील दाब अचानक मुक्त होतो व ऊर्जा लहरी निर्माण होतात. या लहरी भूपृष्ठ कंप पावतात, त्यामुळे भूकंप होतो. प्रश्न तिसरा आहे, अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. अ. किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात. शीघ्र भूहालचाल. आ. हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. उत्तर मंद भूहालचाल. ई. पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. उत्तर शीघ्र भूहालचाल. ई. प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. उत्तर मंद भूहालचाल. प्रश्न चौथा, भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा. अ. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. आ. भूपट्ट अचानक हलतात. ई. प्रावरणातील हालचालीमुळे दाब वाढ जातो. ई. कमकुवत बिंदूपाशी खडक फुटतात. उ. साठवलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. उत्तर असेल 1. प्रावरणातील हालचालीमुळे दाब वाढ जातो. 2. भूपट्ट अचानक हलतात. 3. कमकुवत बिंदूपाशी खडक फुटतात. 4.
साठवलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते. 5. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. प्रश्न 5 आहे, फरक स्पष्ट करा. अ. गटपर्वत व वली पर्वत. गटपर्वत ताणामुळे प्रस्तरभंग निर्माण होऊन तयार होतो, तर वली पर्वत हा दाबामुळे खडकांना घड्या पडून तयार होतो. गटपर्वत मधला भाग खचतो किंवा उचलला जातो, तर वली पर्वतामध्ये भूपृष्ठावर वलीकरण घडते. गटपर्वत 2 समांतर भंगामधील भूभाग बदलतो, तर वली पर्वतात मृदू खडकांवर जास्त परिणाम होतो. गटपर्वताचे उदाहरण आहे मेघालय पठार, नर्मदा खोरे, तर वली पर्वताचे उदाहरण आहे हिमालय आल्प्स. आ. प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी. प्राथमिक भूकंप लहरी सर्वात आधी भूपृष्ठावर पोहोचतात. घन, द्रव, वायू या सर्व माध्यमातून जातात. यांचा वेग जास्त असतो आणि कण पुढे मागे हलतात. तर दुय्यम भूकंप लहरीमध्ये प्राथमिक लहरीनंतर पोहोचतात, फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. वेग तुलनेने कमी असतो आणि कण वर खाली हलतात. ई. भूकंप व ज्वालामुखी. भूपृष्ठातील ताण अचानक मुक्त झाल्याने जमिनीला कंप होतो, तर ज्वालामुखीमध्ये प्रावरणातील शिलारस, वायू व राख भूपृष्ठाबाहेर पडतात. भूकंपामध्ये भूकंप लहरी निर्माण होतात, तर ज्वालामुखीमध्ये उद्रेकाच्या स्वरूपात क्रिया घडतात. भूकंप भूपृष्ठ थरथरते व नुकसान होते, तर ज्वालामुखीमध्ये लावारस पसरून नवीन भूरूपे तयार होतात. भूकंपाचे उदाहरण आहे हिमालयीन प्रदेशातील भूकंप, तर ज्वालामुखीचे उदाहरण फुजियामा, बॅरन बेट. प्रश्न 6 आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. अ. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर. भूपट्टांच्या हालचालीमुळे भूकवचात ताण निर्माण होतो. हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेला की अचानक मुक्त होतो. त्यामुळे ऊर्जेच्या लहरी निर्माण होऊन भूकंप होतो. भूपट्ट एकमेकांवर आदळणे, सरकणे किंवा वर खाली जाणे ही कारणे आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक आणि प्रस्तरभंग यामुळेही भूकंप होऊ शकतो. आ. जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालीमुळे निर्माण झाले आहेत? उत्तर. जगातील प्रमुख वली पर्वत दाब या हालचालीमुळे निर्माण झाले आहेत. भूपट्ट एकमेकांकडे सरकल्यामुळे खडकांवर प्रचंड दाब निर्माण होतो. या दाबामुळे खडकांना घड्या पडतात, त्यामुळे वलीकरण होते. त्यामुळे हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज यासारख्या वली पर्वत तयार झाले आहेत. ई. भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे? उत्तर. भूकंपाची तीव्रता वाढली की भूपृष्ठाच्या हालचाली अधिक जोरदार होतात. त्यामुळे इमारतींवर अधिक कंप व दाब निर्माण होतो. कमकुवत बांधकाम असलेल्या घरांची पडझड जास्त होते. कमी तीव्रतेच्या भूकंपात कमी नुकसान होते, तर जास्त तीव्रतेत मोठे नुकसान होते. ई. भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? उत्तर. जमिनीस तडे पडतात व भूपृष्ठात बदल होतो. भूमिपात व दरडी कोसळतात. नदीमार्ग व भूजलाचा मार्ग बदलू शकतो. इमारती, पूल, रस्ते कोसळून मोठे नुकसान होते. जीवित व वित्तहानी होते. त्सुनामी लाटा निर्माण होऊ शकतात. उ. भूकंप लहरीचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर. 1. प्राथमिक भूकंप लहरी. या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी घन, द्रव व वायू या सर्व माध्यमातून प्रवास करतात. कण पुढे मागे हलतात. या लहरींचा वेग सर्वाधिक असतो. 2. दुय्यम भूकंप लहरी.
या लहरी प्राथमिक लहरीनंतर पोहोचतात. या फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. कण वर खाली हलतात. या लहरींचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. 3. भूपृष्ठ लहरी. या लहरी भूपृष्ठावर प्रवास करतात. या लहरी सर्वात उशिरा पोहोचतात. या लहरी सर्वाधिक विध्वंसक असतात. यामुळे मोठे नुकसान होते. ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा. उत्तर: जागृत ज्वालामुखी, ज्यातून सतत किंवा वारंवार उद्रेक होतो. हा ज्वालामुखी नेहमी सक्रिय असतो. उदाहरण: फुजियामा, स्ट्रॉम्बोली. 2. सुप्त ज्वालामुखी. काही काळ शांत असतो पण पुन्हा उद्रेक होऊ शकतो. याला निद्रिस्त ज्वालामुखी असेही म्हणतात. उदाहरण: व्हेसुवियस, बॅरन बेट. 3. मृत ज्वालामुखी, ज्याचा उद्रेक खूप काळापासून झालेला नाही आणि भविष्यात होण्याची शक्यता कमी असते. हा पूर्णपणे निष्क्रिय असतो. उदाहरण: किलिमांजारो, टांझानिया. प्रश्न 7. आकृतीच्या सहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. उत्तर: प्रश्न 8. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. माउंट किलिमांजारो. मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र, माउंट फुजी. क्रॅकाटोआ. माउंट व्हेसुवियस. उत्तर: याप्रमाणे